नमस्कार, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट डेबेवाडी तालुका पाटण यामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या तासिकेमध्ये सहर्ष असं स्वागत करतो। तुम्ही म्हणाल की 10:30 वाजल्या की तासिकेचे सर समोर येतात, परंतु आपण शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी आपण दररोज 10:30 वाजता तुमच्या समोर येत असतो। आपण आज कोणता घटक पाहणार आहोत तर आज 2 घटक पाहणार आहोत। गेल्या तासिकेमध्ये आपण कोणता घटक पाहिला होता तर लांबी, धारकता आणि वस्तुमान हे घटक पाहिले होते। तर आज आपण या तासिकेमध्ये कागद मापन हे कागद आपण ऐकलेलं असतं, परंतु त्याचं मापन कसं करायचं। कागदाचं मापन म्हणजे त्याची लांबी नाही मोजायची, कागद मोजायचे। ओके, कागद मापन त्याच्यामध्ये रीम, दस्ता। रीम हा शब्द तुम्ही बराच वेळा ऐकला असेल, एक रीम कागद आणली, शाळेमध्ये तरी ऐकला असेल। आणि दुसरा आहे नाणी व नोटा। नाणी व नोटा हा आपल्या सर्वांना माहितीचा विषय आहे, बरोबर आहे की नाही। मग सर्वांनी क्लासला बसताना आपल्या सोबत एक वही, एखादा पेन आपल्या सोबत असला तरी चालेल आणि समोर लक्ष द्यायचं। ओके, तर बघा, रीम कागद मापनामध्ये आपल्याला माहिती आहे, आपल्या वहीला पण कागद असतात। मी सांगितल्यानंतरच लिहायचं। अनन्या समोर बघ, आपल्या वहीला कागद असतात किंवा आपल्या शाळेमध्ये जर आपण कोरे कागद सरांकडे जर पाहिलं तर कोरे कागद पण असतात, आखीव कागद असतात, कार्बन कागद असतात, कार्बन असतात ना आपल्याकडे। मग असे विविध प्रकारचे कागद असतात आणि ते आपल्याला कोणत्या पद्धतीने मोजायचे किंवा त्यांचा हिशोब थोडक्यात कोणत्या पद्धतीने ठेवायचा हे आपल्याला आज पाहायचं। मग 1 कागद, 2 कागद, 3 कागद, 4 कागद असं पण मोजू शकतो ना आपण। समजा सरांनी तुम्हाला कागद मोजायला दिले तर आपण ते कागद मोजतो। मग जर कागद 12 झाले तर काय म्हणतो आपण, 1 डझन कागद झाले, बरोबर आहे की नाही। 1 डझन म्हणजे 12 वस्तू। मग ते कागद असतील, आणखीन काय डझन मध्ये काय मोजतो। बाजारात गेल्यानंतर डझन मधला काय आणतो, केळी आणतो ना। 1 डझन केळी, काय 1 डझन सफरचंद कुणी आणलेत का, आणलेत का 1 डझन सफरचंद। केळी डझन मध्ये मोजतो आपण, सफरचंद डझन मध्ये मोजत नाही। 1 किलो सफरचंद मागतो, बरोबर आहे की नाही। म्हणजे 12 वस्तू झाल्या की काय होतं, त्याचा 1 डझन होतो। मग तुम्हाला परीक्षेमध्ये मी प्रश्न येतो की 2 डझन म्हणजे किती वस्तू, स्वरा सांगता आलं पाहिजे ना। 2 डझन म्हणजे 1 डझन म्हणजे 12 वस्तू, तर 2 डझन म्हणजे 24 वस्तू, बरोबर आहे की नाही, हे सांगता आलं पाहिजे। मग असे 12 कागद मोजले, बरोबर, तर 12 वस्तू झाल्या आपल्या की त्याचा काय तयार होतो, 1 डझन तयार होतो, बरोबर आहे की नाही। 12 वस्तू झाल्यानंतर त्याचा 1 डझन होतो। मग ते कागद असू द्या किंवा फळं असू द्या, तुम्ही म्हटलं तसं, बरोबर आहे की नाही। मग 12 वस्तू झाल्या की त्याचा 12 वस्तू घेतल्या की त्याचा 1 डझन होतो। मग त्याच्या पुढे आता आपल्याला डझन या ठिकाणी जर तुम्हाला दिसत असेल, मग 2 डझन कागद, आता कागदाकडे यायचं, कारण आपला आजचा विषयच कागद आहे। आपला विषय फक्त आज आपण कागद मोजायचे। काय मोजायचे, कागद मोजायचे, बरोबर। मग आता 2 डझन वर यायचं, बरोबर की नाही। मग 2 डझन घेतले मी कागद, इथं 2 डझन कागद घेऊया। 1 डझन म्हणजे किती झाले होते आपले, 12 कागद झाले होते, बरोबर आहे की नाही। मग आता 2 डझन म्हणजे किती कागद होतील, 24 कागद होतील। किती, 24 कागद, म्हणजे 24 कागद म्हणजे 2 डझन कागद, बरोबर आहे की नाही। एखाद्या दुकानदाराकडे गेला तुम्ही आणि त्याला जर म्हटला मला 2 डझन कागद दे, तर तो काय देईल, किती कागद देईल, 24 कागद देईल। 1 डझन मागितले तर 12 कागद देईल आणि 2 डझन मागितले तर किती कागद देईल तो आपल्याला, 24 कागद। मग त्याला दस्ता म्हणायचं, लक्षात ठेवा, त्यालाच काय म्हणायचं, हा शब्द आपल्याला माहिती नसतो, दस्ता शब्द। आपण 2 डझन कागद मागतो, पण दुकानदाराकडे गेलो आणि त्याला जर म्हटलं 1 दस्ता कागद द्या, 1 दस्ता, तुम्हाला माहिती होता का हा शब्द,
म्हणजे आपल्याकडे हा व्यवहारात दररोजच्या व्यवहारात नाही. आपल्याला काय माहित असतं, ज्या गोष्टी आपल्या दररोजच्या व्यवहारात असतात आणि ज्या आपल्या कानावर पडतात ते आपल्याला माहिती असतात, परंतु असे शब्द आपल्याला माहित नसतात. म्हणून हे आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? कारण हा शब्द आपल्याला लक्षातच ठेवावा लागणार आहे. व्यवहारात तर ऐकायला मिळत नाही. जरी तुम्ही दुकानदाराकडे गेला, दुकानदाराला म्हणला एक दस्ता कागद द्या, दुकानदाराला सुद्धा माहित नसेल एखाद्या वेळेस. बरोबर आहे की नाही? म्हणून हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं हा शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक दस्ता म्हणजे किती? 2 डझन कागद. हे कागदाचं चालू आहे आपल्या. केळी, सफरचंद, लिंबू हे नाही. आपला कशात चालू आहे? कागद काम. आपला काय विषय चालू आहे? कागद काम हा विषय चालू आहे. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायची आहे. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला एक दस्ता म्हणजे किती डझन कागद? इथं लिहिलंय बघा. हे तुम्ही लिहून पण घेऊ शकता परत वहीमध्ये. आता लिहू नका. 2 डझन म्हणजे 24 कागद. 2 डझन म्हणजे 24 कागद आणि त्यालाच काय म्हणतो? एक दस्ता म्हणतो. 2 डझन कागद म्हणजेच एक दस्ता. हा शब्द जाणीवपूर्वक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर लक्षात नाही ठेवला तर आपला हा प्रश्न चुकू शकतो. म्हणून लक्षात ठेवा. आता आपण कुठं आलो? 2 डझन वर आलो. एका डझन वर कुठं आलो? 2 डझन. एका डझनात 12 वस्तू, 2 डझनात 24 वस्तू म्हणजेच एक दस्ता. मग 2 दस्त्यात किती डझन होतील? 4 डझन होतील. बरोबर आहे त्याचं. एका डझना काय म्हणायचं? 2 डझनामध्ये एका दस्त्यामध्ये 2 डझन. बरोबर आहे की नाही? मग 2 दस्ता म्हणजे किती डझन? 4 डझन होणार आहे. बरोबर. आणि अर्धा दस्ता म्हणजे 1 डझन. अर्धा दस्ता ना, एक दस्ता म्हणजे 2 डझन. अर्धा दस्ता म्हणजे अर्धा दस्ता म्हणजे 1 डझन होणार आहे. लक्षात येतंय का? लक्षात येतंय ना? ओके. मग आता बघा. आता आपण आलो 2 डझन. आता आपल्याला जायचंय 12 डझन. कितीवर जायचंय? 12 डझन. परीक्षेच्या दृष्टीनं तुम्ही याच पद्धतीने लक्षात ठेवायचं, तरच लक्षात राहतं. आता कोणी लिहून घ्यायचं नाही. आता फक्त समोर बघायचं. 1 डझन वरनं कुठं आलो आपण? 2 डझन वर आलो. 2 डझन वरनं आता कुठं आलो? 12 डझन कागद. म्हणजे इथं लिहिलंय बघा मी. 12 डझन म्हणजे किती कागद? 144 कागद. म्हणजे 144 कागद म्हणजे 12 डझन कागद. लक्षात येतं तुमच्या? 144 म्हणजे किती? 12. आता बघा. एका डझनाला 12 वस्तू, 2 डझनाला 24 वस्तू किंवा कागद. 24 कागद त्यालाच काय म्हणतो? आता 12 डझनावर आलो. 12 डझनावर. मग 12 डझन म्हणजे किती कागद? त्याला पण एखादा शब्द असेल. गुड. छान. काय शब्द आहे त्याला? ग्रोस. काय शब्द आहे? लक्षात ठेवायचा तो तुम्ही शब्द काय यांचा? काय त्याला? एक ग्रोस. जर तुम्ही दुकानदाराकडे गेला आणि त्याला म्हटला 1 ग्रोस कागद दे, त्यांना पण तो शब्द माहित नसणार आहे. परंतु आपल्याला तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का? आपल्याला परीक्षा द्यायची. कितवीची? 4थी आणि 5वीची स्कॉलरशिप परीक्षा द्यायची. बरोबर आहे की नाही? म्हणून दस्ता. बरोबर आहे का? सोरा दस्ता. अजून काय? ग्रोस. हे शब्द आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग मला सांगा, 1 डझन वरून कुठं आलो आपण आता? 12 डझन. एका डझन वरून कुठं आलो? 12 डझन. 1 डझन म्हणजे किती? 12 वस्तू. 2 डझन म्हणजे 24 वस्तू. त्यालाच काय म्हणायचं? एक दस्ता. आता 12 डझनावर आलो. 12 डझन म्हणजे किती? 144 कागद. मग 12 डझनाचे 144 होतात काय कागद? होतात का कागद? आपण टेली करायचं का? मी सांगितलं म्हणून करायचं? आपण टेली करू शकतो ना. 12 डझनाचे 144 कागद होतात का? बघू आपण. आपल्याला गुणाकार येतो ना. 1 डझन काही लिहितो मी. 1 डझन बरोबर 12 कागद. मग किती डझनाचे? 12 डझनाचे. 12 गुणिले 12. बरोबर आहे का? एक डझन बरोबर 12 वस्तू. आपल्याला किती डझनाचे काढायचे? 12 डझनाचं.
12 बारा दोन्ही 24 12 एके 12 2 14 आलं का? म्हणजे गणित हा विषय आहे की डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, आपण टेली केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं 12 डझन म्हणून म्हणजे 144 कागद. मग हे पाठ करायची गरज आहे का? सांगा मला आता. पाठ हे मधलं पाठ करायची गरज आहे का तुम्हाला आता? 12 डझन म्हणजे 144 कागद, 12 डझन म्हणजे 100. गरज आहे का? मला माहिती आहे ना, काढता येतं ना, काढता येतं ना तुम्हाला. मग हे पाठ करायचीच गरज नाही. मधलं 144 कागद आहे का? फक्त लक्षात काय ठेवायचं, 12 डझन म्हणजे 1 ग्रोस. 12 डझन म्हणजे 1 ग्रोस. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला 12 डझन म्हणजे किती कागद, पाठ करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही काढू शकता. गणितामध्ये जर तुम्ही पाठ करायला शिकला किंवा पाठ करायची सवय लागली तर डोकं सटकणार आणि हँग होणार. काय काय पाठ करणार गणित, बरोबर आहे की नाही? म्हणून फक्त गणित हे मी प्रत्येक वेळेस सांगतो, गणित कसं लक्षात ठेवायचं, लॉजिक नाही लक्षात ठेवायचं. 12 डझन म्हणजे 144 कागद पाठच करायची गरज नाही, आपल्याला काढता येतं. 2 डझन म्हणजे 24 कागद पाठ करायचे आहे का? ही गोष्ट स्वरा आमच्या स्वराला झोप लागली, बरोबर? मग मला सांगा 12 डझन म्हणजे 144 कागद. आता आपण कुठं आलो? ग्रोसवर आलो. म्हणजे दस्तावरनं कुठं आलो? ग्रोस. आता कुठं जायचं आपल्याला? कुठं आहे रिम? इथं लिहिलं नाही मी रिम. आता रिम वर जायचं आपल्याला. कुठं जायचं आपल्याला? जायचं रिम वर. रिम बघायचं. आता बघा रिम कुठं लिहू मी? इथं लिहितो, हे पुसतो आता, म्हणजे तुमच्या आता रिम वर जायचं. आपण कुठं आलतो? पहिल्यांदा कुठं होतो? दस्ता, बरोबर आहे का? दस्ता. इथं शब्द लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात आहे. परत कुठं आलो? ग्रोस. आता जायचं आपल्याला रिम वर जायचं. रिम वर जायचं. रिम वर. मग आता रिमचा आणि कुणाचा संबंध आहे बघू आपण, बघायचं का? आता रिमचा आणि दस्ताचा संबंध आहे बघा. तिथं कसा? 20 दस्ता किंवा दस्ते कसं लिहू शकतो आपण? दस्ता का दस्ते? दस्ते. एक दस्ता अनेक दस्ते. एक दस्ता बोला की अनेक दस्ते. 20 दस्ते बरोबर 480 कागद. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग मला सांगा, हे 20 दस्ते, एका दस्त्यात किती कागद आहेत? 24. बरोबर. एका दस्त्यामध्ये 24 कागद आहेत. 20 दस्त्यात काय अवघड आहे तुम्हाला? 24 गुणिले 20 480 येईल ना? येईल का नाही? पाठ करायची गरज आहे का? एका दस्त्यामध्ये 24 कागद आहेत. मग 20 दस्त्याचं विचारले. 24 गुणिले 20 20 चोक 80, 20 दोन्ही 40, 40 आणि 8 48 आलं का? 480. हे पाठ करायची आवश्यकता नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं, एका दस्त्यात 24 कागद असतात. मग 20 दस्त्यामध्ये 480 कागद होतात आणि त्यालाच आपण म्हणतो, इथे लिहितो, एक रीम. काय म्हणतो? एक रीम. परीक्षेमध्ये असा प्रश्न असू शकतो तुम्हाला, एक रीम म्हणजे किती दस्ते? 20 दस्ते. 20 दस्ते म्हणजे 480 कागद. एक दस्ता म्हणजे 24 कागद. पाठच करायचं, बरोबर आहे की नाही? काय पाठ करायचं? 480 मधलं पाठ करायची गरज नाही. फक्त एक दस्ता बरोबर 24 कागद आणि 20 दस्ते बरोबर एक रीम. मग कागद विचारलं तर काढता येतील ना? एका रीम मध्ये किती कागद असतात? एका रीम मध्ये 20 दस्ते असतात. असतात ना 20 दस्ते एका रीम मध्ये. मग एका दस्त्यात किती? 24 कागद. त्याच्यावरून आपल्याला काढता येते. मग आता मला सांगा, आता लक्षात ठेवा, एवढं लक्षात झालं. दस्ता, ग्रोस, रीम. एका दस्त्यामध्ये 24 कागद आणि ग्रोसचं काय होतं रे लॉजिक? किती डझन? एक ग्रोस म्हणजे किती डझन? बरोबर. एक डझन म्हणजे किती? 12 डझन. मग कागद किती होते? गुड. 144 कागद होती. बरोबर आहे. 12 गुणिले 12, 12चा वर्ग पाठ आहे आपला. गुड. आता एक रीम म्हणजे किती दस्ते? 20 दस्ते. बरोबर. एक रीम म्हणजे किती दस्ते? 20 दस्ते. आणि 20 दस्ते
म्हणजेच किती कागद आपल्याला येणार आहे 20 गुणिले 24 केलं की आपण उत्तर 480 येणार आहे. मग आपल्या शाळेमध्ये जर तुम्ही पहा आपल्या प्रत्येक शाळेमध्ये अशी रीम असते कोऱ्या कागदांची असते ना, त्याला वरून लाल कवर घातलेलं असतं बघा. तुम्ही तुमच्या सरांकडे पाहू शकता. त्याच्यामध्ये एक रीम कागद म्हणतात, त्याला काय म्हणतात एक रीम. दुकानात तर गेलो दुकानदाराकडे स्टेशनरीच्या, त्यांना जर म्हटलं एक रीम कागद द्या किंवा एक कागदाची एक रीम द्या, कागदाची एक रीम द्या, ते पॅक केलेली असते ते तुम्हाला देतात. 200-250 रुपयाला एक रीम कागद असतं. मग एक रीम कागद म्हणजे त्याच्यात किती कागद असणार आहे, 480 कागद. मग किती दस्ते असणार आहे त्याच्यात, दस्ते असते. एवढं सोपं आहे. काय अवघड आहे का, नाही. फक्त आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. क्रमानं लक्षात ठेवायचं. एक दस्ता 2 डझन, एक दस्ता 2 डझन, तसे 20 दस्ते 480 एक रीम, 20 दस्ते एक रीम, कागद 480. 480. आता लक्षात येईल तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. याच्यावरचा आपण 2 प्रश्न घेऊ. 2 प्रश्न घेऊ आणि आपण पुढचा घटक नाणी व नोटा जवळजवळ 10-15 मिनिटं होत आली असतील, बरोबर आहे की नाही. किती झाले दिसतंय तुम्हाला, किती झाले 16. मग 15 मिनिटं होत आले. मग आपण याच्यावरचे 2 प्रश्न घेऊ आणि नाणी आणि नोटा या घटकाकडे लगेच जाऊ. मग मला सांगा आता हे बसू याच्यावर आणखी एखादा प्रश्न तयार होतो रे, होतोय का, कोणाला येते लक्षात. याच्यावर एक प्रश्न तयार होतोय बघा, कोणता होतोय 40 दस्ते बरोबर 2 रीम. ते झाला तो होईल. पण आणखी एक प्रश्न होतोय, मला सांगा आता एक रीम बरोबर 20 दस्ते ना, हा 20 दस्ते म्हणजे 480. आणि मग मी ह्याला डझनात विचारलं तर तुम्हाला 40 डझन. थांबा, प्रश्न होतो तयार याच्यावर कसा होतोय बघा, लक्ष देते तुमच्या पण लक्ष देते. एक रीम म्हणजे 20 दस्ते म्हणजे 480 कागद. समजा मी एक रीम बरोबर किती डझन कागद विचारलं तर असा प्रश्न होत नाही का, होतो ना. एक रीम बरोबर 480 कागद, पण 480 म्हणजे किती डझन, 40 डझन. गुड. हेच मला पाहिजे होतं तुमच्याकडून. मला 12 ने टाकलं ना, 12 बार 12 चौक 48. म्हणजे याच्यावरून फक्त रीम आणि दस्ते कागद प्रश्न होऊ शकत नाही, डझनावर तुम्ही येऊ शकतो ना. एक रीम बरोबर 20 दस्ते, हा 20 दस्ते म्हणजे 480 कागद. पण कागद रीम आणि दस्ते विचारलं नाही तुम्हाला. एक रीम बरोबर असा प्रश्न विचारला. एक मी लिहितोच प्रश्न लिहितो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. एक रीम बरोबर किती डझन कागद. तुम्हाला कागद माहित आहे किती डझन आहेत, किती कागद आहेत माहित आहे. एक रीम बरोबर किती कागद असतात 480. मग 480 कागद म्हणजे किती डझन 40 डझन होणार आहे. 12 ने टाकलं की येणार आहे 40 डझन कागद, बरोबर आहे की नाही. या पद्धतीने प्रश्न तयार होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला दस्त्याचं ग्रोथचं दस्ता, दस्त्याचं ग्रोथचं रीम, डझन, या पद्धतीने प्रश्न असं उलट कसं येऊ शकतात फक्त लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवा. परत एक डझन म्हणजे 12 वस्तू, 2 डझन म्हणजे 24 कागद, त्याला एक दस्ता, 12 डझन म्हणजे 144 कागद, बरोबर. 20 दस्ते म्हणजे 480 कागद, यालाच काय म्हणतो आपण एक रीम म्हणतो, बरोबर आहे की नाही. एक रीम म्हणतो. आता एकच उदाहरण घेतो आणि परत आपण नाणी आणि नोटाकडे जाऊया. लक्षात येतंय, सोपं आहे का अवघड आहे सांगा. एकदम सोपं, एकदम सोपं. बघा एक प्रश्न आहे. एक रीम कागदापैकी 324 कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहतील सांगा. करा बरं तुम्ही, किती कागद शिल्लक 156 कागद. हा 156 कागद. सोपं आहे का अवघड आहे. हा बघा एवढं पटकन मी गणित लिहिपर्यंत तुमचं उत्तर तयार झालं का उत्तर तयार. आणि जर मी असं विचारलं तर काय केलं, एक रीम कागदापैकी 324 कागद वापरले तर किती
आता बघा किती इथे एक शब्द लिहिला तर किती डझन कागद शिल्लक राहिले. आता करा बरं, आता करा बरं. किती एक रीम कागदापैकी 324 कागद वापरले, बरोबर आहे का? एक रीम कागदापैकी 324 कागद वापरले. बघा एक रीम म्हणजे सांगा, मी सोडून देतो. बरोबर आहे? 480 कागद, त्यातले वापरले किती? 324. शिल्लक राहिले किती? 6. आता मी वजाबाकी तुम्हाला येते, मी वेगामध्ये करतो. हा इथे किती राहिलं? 7. 7 मधनं 2 गेलं 5. इथं 156 कागद शिल्लक राहिले. आणि पहिलाच पर्याय असतो 156. 156 कागद विचारले का आपल्याला? काय विचारले? डझन कागद. किती डझन कागद विचारले. आणि ते फसवण्यासाठी आपल्याला पहिलाच पर्याय हा देतो. आपण चुकतो. अरे किती सोपं होतं. पहिला पर्याय मला तर हे उत्तर आलं असं म्हणून आपण परीक्षेतून बाहेर येतो. एकदम सोपा प्रश्न होता रेमचा असं म्हणून बाहेर येतो, कारण पहिलाच पर्याय 156 असतो. पण आपल्याला विचारलेलं असतं किती डझन कागद शिल्लक आहे. याचं डझन केलं पाहिजे ना. डझन म्हणल्यावर कितीने भागायचं? कारण एक डझन म्हणजे 12 वस्तू. 12 × 12 आडवा भागाकार येतो ना सगळ्यांना. शिकायचं. ओके 12 × 12 1. किती उरलं? 3 उरलं. 12 2 उरलं. 12 नाही 3च उरतं की. 12 1 12. किती? 15 तून 12 गेलं 3. त्याच्यावर घेतलं 12 3 36. 14 कसं आलं? किती डझन? 14 कसं म्हणताय? भात खायची आता शाळेत आलाय ना, मग किती डझन? आपण टेली करू शकतो ना. 13 × 12 पण करू शकतो. बरोबर आहे का? 12 3 12 × 12 3 15. आलं का 156? मग कसं करता अनन्या? मग किती झालं? एक रीम कागदापैकी 324 कागद वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? 13 डझन. आपलं उत्तर काय पाहिजे? मग 156 नाही, आपलं उत्तर काय पाहिजे? 13 डझन. ओके ठीक आहे. उसो आता आपल्याला पुढच्या घटकाकडे जायचं. कोणता पुढचा घटक? नाणी व नोटा. नाणी नोटा. हे काय जास्त शिकवण्याची गरज नाही, मला ते येत असतं. याच्यावरचे जे प्रश्न असतील दस्त रीम याच्यावरचे तुमचे सर तुमच्या दुपारच्या सत्रामध्ये घेतील. नाणी नोटा सांगा मला. आपण दुकानात जातो, 1 रुपयाचं नाणं नेतो. आता 50 पैशाचं नाणंच नाही आहे का? आता नाही. आमच्या वेळेस 5 पैशापासून नाणी होती. 5 पैसे 10 पैसे परत 20 पैशाचं नाणं होतं आमच्याकडं. 25 पैशाचं बी होतं. हा बरोबर आहे, 25 पैशाचं होतं, 50चं होतं आणि 1 रुपया. परंतु आता कुठून आहेत? 1 रुपया. तुम्हाला जर घरच्यांनी जा बाळा 1 रुपया धर आणि खायला आण, तुम्ही घेता का आता 1 रुपया? घेता का? नाहीत घेत. कारण 1 रुपया तुम्ही म्हणता काय येतं 1 रुपया? जर कुरकुरे घ्यायचं असेल तर सुद्धा 5 रुपये लागतात ना. 5 रुपये म्हणजे किती पैसे रे? 5 रुपये म्हणजे किती पैसे? 1 रुपया म्हणजे किती पैसे? 100 पैसे. मग 5 रुपये म्हणजे पहिला आठवायचं असतं. 1 रुपया म्हणजे किती पैसे? 5 रुपये म्हणजे हे रूपांतर आपल्याला शिकायचं. काय करायचं? हे रूपांतर आपल्याला 1 रुपया बरोबर 100 पैसे. मी सांगितलं ना 5 पैसे 10 पैसे 20 पैसे 50 पैसे 25 पैशानंतर 50 पैसे 100 पैसे. 100 पैसे म्हणजेच 1 रुपया. 1 रुपया बरोबर 100 पैसे. 1 रुपया बरोबर किती पैसे? मग 100 पैसे. हे आलं पाहिजे. आदिती हाताची कडे घाल. 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग आता आपण बाजारात जातो, मंगळवारच्या ढेबेवाडी बाजारात जातो. मग तिथं ज्यावेळेस आपण आई आपल्या बाबा आजी आजोबा बरोबर जातात
त्यावेळेस फक्त आपलं लक्ष कुठं असतं? कुठं काय खेळायचं दिसतंय का, कुठं काय खायला दिसतंय का. पण ज्यावेळेस त्यांचा व्यवहार चालू असतो, आईनं भाजी घेतली, बाबाने भाजी घेतली, त्यावेळेस आईने किती पैसे दिले, त्या दुकानदारानं आईला किती पैसे पाठीमाग दिले, हे आपल्या आठवणीत पाहिजे. कितवीला पाठ आहे रे शिवानीचा? तिसरीला पाठ आहे बघा. तुम्हाला झाला असेल तो पाठ. शिवानी दर आठवडी बाजारला कुठं जात होती? हा, जात होती की नाही कुंदापूरला? कशाला जात होती? आईला हिशोबात मदत करायला. इयत्ता तिसरीत असताना आई भाजी विकायची ना तिची, बरोबर आहे की नाही? मग ती काय करायची? भाजी विकताना हिशोबात मदत करायची. मग आपणही आपल्या आईला, आपल्या आजीला, आपल्या आजोबांना आपण हिशोबात मदत करण्यासाठी जायचं. त्याच्यानं आपला हिशोब सुधारतो. बरोबर ना अनन्या? नंतर बाजारात गेलं, गज आहे इकडं बघ तिकडं बघ, म्हणजे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी नाणी आणि नोटा हा हिशोब आपण व्यवहारात शिकला. मला सांगा रे, शाळेत जे आपण शिकतो हे कशासाठी शिकतो? त्याचा उपयोग आपल्याला व्यवहारात झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग शाळेत शिकून काय उपयोग आहे? नुसतं शिकलं, हा नाणी नोटा 1 रुपया बरोबर 100 पैसे, 10 रुपये बरोबर काय असेल ते पैसे शाळेत शिकला. समजा हा 100 मध्ये 20 रुपयाच्या 5 नोटा येतात. शाळेत सगळं येतं, सगळं हुशार, आणि त्याचं व्यवहारात गेलं 100 बी कळलं ना, 20 बी कळलं ना, त्याचा काय उपयोग आहे? मग शाळेत शिकलेल्याचा आदिती शाळेत जे ज्ञान घेतो, शाळेत जे आपण शिकतो त्याचा आपल्याला व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे, तरच त्या ज्ञानाला किंमत आहे. शाळेत हुशार आणि व्यवहारात गेलं, बघा घरचे पाहुणे जर कोण आले ना वयस्कर, ते मुद्दाम विचारतात आपल्याला, हे बाळा ह्याचे सुट्टे करून दाखव रे मला, विचारतात की नाही? विचारतात ना. मग त्यावेळेस आपल्याला सुट्टे करतात. त्यांनी जर दिली 50 नोट, हा सांग रे मला 5चे किती ठोकळे येतील, ते विचारतात. मग त्यावेळेस आपण शाळेत शिकलेलं तिथं सांगता आलं पाहिजे. नाहीतर ते काय म्हणतात, काय म्हणतात, ते काय म्हणत असते ते तुम्हाला माहिती आहे. बरोबर? म्हणून शाळेत जे शिकतात ते तुम्हाला घरी वापरता आलं पाहिजे, व्यवहारात वापरता. मग मला सांगा, आता मी विचारलं 50 रुपयामध्ये 5चे किती ठोकळे येतील? 10 येतील. एवढं सोपं आहे. मग हे रूपांतर आपल्याला जमलं पाहिजे. नाणी नोटा पैसे सुट्टे करता आले पाहिजे. उदाहरणार्थ 100 रुपये, हे 100 रुपये, हे मला सुट्टे करता आले पाहिजे. सुट्टे काय एकाच प्रकारे करता येतील का? 20च्या 5 नोटा. बरोबर आहे. समजा 20च्या मी 5 नोटा घेतल्या, 20 20 20 20 4 झाले का? 20. आणखी कसं सुट्टे करू शकतो? 10च्या 10 नोटा घेऊ शकतो ना अशा. 10च्या किती नोटा घेऊ शकतो मी? 50च्या 2 नोटा. आणखी काय घेऊ शकतो? 50. आणि हे 50, या 50च्या नोटा पण घेऊ शकतो मी. चौथं 5च्या किती होतील मग सांगा? 20 नोटा होतील. बरोबर? या पद्धतीने आपल्याला सुट्टे जमलं पाहिजे. बरोबर? मग हे तुम्हाला येतं, इयत्ता 5वीत आला म्हणजे हे तुम्हाला जमतं. फक्त आपण डायरेक्ट आता काय करू, आपल्याकडं वेळ कमी आहे, आपण डायरेक्ट उदाहरण घेऊया. नाणी नोटा रूपांतर तुम्हाला येतं, म्हणजे परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो. बघा असा प्रश्न आहे, 970 रुपये होण्यासाठी, असा प्रश्न आहे बघा, 970 रुपये होण्यासाठी बघताय का पुढं? 50 रुपयाच्या 50 रुपयांच्या दिसतंय का माझ्यावरचं? जास्तीत जास्त किती नोटा येतील? सांगा बरं, कोण सांगू शकतं याचं उत्तर? असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतो. याला पर्याय देऊ. समजा 17 18 19 आणि चौथा आहे 20. सांगा बरं, कोण सांगतंय मला? 970 रुपये होण्यासाठी 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? किती येतील? बघा कसं करू शकता तुम्ही? 970 रुपये होण्यासाठी बरोबर आहे किती? 19 नोटा येणार आहे.
मी तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं पर्याय ठेवताना कुठून ठेवायचे, पाठीमागून ठेवत यायचं. आता 19 कसं, मग बघूया 50 गुणिले 19 किती येतात बघूया. 50 गुणिले 19 किती रुपये होतात हे कळतं ना. हा असू दे. 9 19 0 0 19 5 सांगा 19 5 95 किती झाले 950 रुपये झाले ना. आणि 970 वरचे होईल का 50 ची नोट, 20 रुपयाची होईल ना नोट, आपल्याला 50 ची म्हणून हे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. मग आपला वेळ संपत आलाय. मी काय करतो तुम्हाला 2 गणित फळ्यावर देतो, ते तुम्ही तुमच्या सरांना तुमच्या शाळेमध्ये सरांना ते सोडवून दाखवू शकता. फक्त तुम्ही ते लिहून घ्या. बंद करू नको, पटकन लिहून घ्या 2च मिनिटांमध्ये. एकच गणित लिहा वाटल्यास. 5 रुपये व 10 रुपयाच्या समान नोटा घेतल्यास ₹180 होतात. याला पर्याय पण देणार आहे मी तुम्हाला. होतात तर दोन्ही मिळून किती नोटा होती. तर दोन्ही मिळून, दोन्ही म्हणजे कोणत्या, 5 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या मिळून किती नोटा होती. पर्याय देऊ घ्या. पहिला पर्याय आहे 12, दुसरा पर्याय आहे 24, तिसरा पर्याय आहे 18, चौथा पर्याय आहे 15. हे गणित तुम्ही सोडवायचं आणि तुमच्या सरांना शाळेमध्ये दाखवू शकता. मी एकदा वाचून दाखवतो. 5 रुपये व 10 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास 180 रुपये होतात. म्हणजे 5 रुपयाचे जेवढे घेतात तेवढे 10 रुपयाचे पाहिजे. तर दोन्ही मिळून किती नोटा होतील. ओके, हे गणित तुम्ही तुमच्या सरांना दाखवा. आजच्या या तासिकेमध्ये आपण कालमापन, रीम, दस्त, ग्रोसरी, डझन हे पाहिलं. नाणी व नोटांमधील काही उदाहरणं पाहिली. वेळेअभावी हा क्लास आपण या ठिकाणी थांबवतोय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील कूट प्रश्न हा जो घटक आपल्याला दिलेला आहे त्या कूट प्रश्न या घटकातील आपण दिशा हा उपघटक या ठिकाणी बघणार आहोत. या उपघटकात आपल्याला सर्वात पहिले दिशा या घटकांतर्गत प्रश्न आपल्याला अचूक सोडवता येण्यासाठी 4 मुख्य दिशा व 4 उपदिशा आपल्याला माहीत असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग या 4 मुख्य दिशा आपल्याला सर्वांना माहिती आहेत. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या 4 आपल्या मुख्य दिशा आहेत. आणि ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य या 4 उपदिशा आपल्या त्या ठिकाणी आहेत. मग या 4 मुख्य दिशा आणि 4 पूर्व दिशा यांचा क्रम लक्षात ठेवताना आपण आद, न, पवा, उई, पू हे लक्षात ठेवलं पाहिजे. सुरुवात कुठून करायची, आग्नेयापासून. म्हणजे आग्नेय, दक्षिण, नैऋत्य घड्याळाच्या दिशेने. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व या दिशाज्ञान आपल्याला सर्वात अगोदर माहीत असणं आवश्यक आहे. आता याच्यात आपण दिशाज्ञान जर बघितलं तर आपल्या मुख्य दिशा कोणत्या आहेत, 4. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या आपल्या मुख्य दिशा त्या ठिकाणी आहेत. त्याच पद्धतीने आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य या आपल्या 4 उपदिशा त्या ठिकाणी आहेत. उगवत्या सूर्याची दिशा असते आपली पूर्व दिशा. त्याच्यानंतर मावळतीची दिशा असते पश्चिम. आपल्याला ध्रुव तारा ज्या दिशेला दिसतो ती दिशा असते आपली उत्तर. आता लगतच्या ज्या 2 मुख्य दिशा असतात या ठिकाणी आपण जर बघितलं तर या लगतच्या ज्या 2 मुख्य दिशा आहेत म्हणजे उत्तर आणि पूर्व असेल किंवा पूर्व आणि दक्षिण असेल, दक्षिण आणि पश्चिम असेल, पश्चिम आणि उत्तर असेल,
तर या लगतच्या दोन मुख्य दिशांमध्ये जो कोन असतो तो असतो आपला 90 अंशाचा. किती असतो? 90 अंश. आणि एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा यांच्यातला जो कोन असतो तो 45 अंशाचा त्या ठिकाणी असतो. म्हणजे काय लक्षात ठेवायचं की लगतच्या दोन मुख्य किंवा लगतच्या दोन उपमुख्य दिशा असतील तर यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो आणि मुख्य दिशा आणि तिच्या लगतची उपदिशा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन त्या ठिकाणी असतो. आता विरुद्ध दिशांच्या जोड्या आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, आग्नेय वायव्य आणि ईशान्य नैऋत्य ह्या विरुद्ध दिशांच्या जोड्या त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. मग आता याच्यात आपल्याला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी बघायच्या आहेत. आता आपण बघतो प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं असतं की एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती उजवीकडे वळला तर उजवीकडे वळणं याचा अर्थ काय? घड्याळाच्या दिशेच्या बाजूने वळणे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण घटीवर वळणे. आणि डावीकडे वळणे याचा अर्थ काय? तर प्रतिघटीवर किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळणे. आता आपला उजवा हात हा नेहमी पूर्व दिशा त्या ठिकाणी दाखवत असतो. त्याच पद्धतीने आपला डावा हात हा पश्चिम दिशा दाखवतो. आपल्या पायाकडील दिशा असते दक्षिण दिशा आणि आपलं डोकं जे असतं ते नेहमी उत्तर दिशेकडे त्या ठिकाणी असतं. आपण प्रश्न सोडवत असताना ही काळजी त्या ठिकाणी घ्यायची. म्हणजे वहीत आपण किंवा आपण जिथं प्रश्न सोडवणार तिथं कच्चं काम करत असताना आपण कच्चं रेखाटन त्या ठिकाणी करायचे. रेखाटन करत असताना आपल्या डोक्याकडची जी दिशा असते ती उत्तर, आपल्या पायाकडची दिशा दक्षिण, आपल्या उजव्या हाताकडची दिशा असते पूर्व आणि आपल्या डाव्या हाताकडची दिशा असते पश्चिम. या पद्धतीने आकृती आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रश्न सोडवताना सोपं जाईल. आता ज्या वेळेस व्यक्तीचं मुख्य दिशेकडे तोंड असेल म्हणजे समजा आपण स्वतःला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं. आता आपलं तोंड जर मुख्य दिशेकडे असेल तर तेव्हा आपला डावा आणि उजवा हात हा कुठं असतो? मुख्य दिशेकडे. आणि आपलं तोंड जे आहे ते उपदिशांकडे त्या ठिकाणी असतं. त्यावेळेस आपले दोन्ही हातसुद्धा उपदिशांकडे असतात. म्हणजे याचा अर्थ काय? जर आपलं तोंड मुख्य दिशेकडे असेल तर आपल्या दोन्ही हात कोणत्या दिशा दाखवतात? मुख्य दिशाच त्या ठिकाणी दाखवतात. आणि आपलं तोंड जर उपदिशेकडे असेल तर आपले डावा आणि उजवा हात हे दोन्ही सुद्धा काय दाखवतात? उपदिशा त्या ठिकाणी दाखवत असतात. आता आपण या घटकावर आधारित काही प्रश्न त्या ठिकाणी बघणार आहोत. आता सगळेच प्रश्न घेणं त्या ठिकाणी शक्य नसतं त्याच्यामुळे आपण ठराविक प्रश्न त्या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक समजायला मदत होईल. आणि तुम्ही दुपारच्या सत्रात या घटकावर आधारित प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव त्या ठिकाणी करायचा आहे. आता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत की अमन ओबामांच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. तर रफिक ओबामांच्या कोणत्या दिशेस उभा आहे? आता या प्रकारचे प्रश्न सोडवताना सर्वात पहिले आपण प्रश्न हा काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचायचा असतो. एकदा तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला तो प्रश्न सोडवणं किंवा त्याचं आकलन झालं तर आकलन झाल्यावर हे प्रश्न सोडवणं आपल्याला सोपं त्या ठिकाणी जात असतं. आता बघा आपल्याला प्रश्न काय दिला आहे? हा अमन कुठं उभा आहे? ओबामांच्या उत्तरेस 10 मीटर. आता सगळ्यात पहिले आपण काय करू? ओबामांची दिशा घेऊ. आता इथं ओबामा असतील. कोण असतील या ठिकाणी? ओबामा. बरोबर. कोण उभा इथं? ओबामा. काय म्हणतायत ते? अमन कुठं उभा आहे? ओबामांच्या उत्तरेस 10 मीटर. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या डोक्याकडची दिशा कोणती असते? उत्तर दिशा. म्हणजे हा जो अमन आहे तो अमन कुठं उभा असेल? या ठिकाणी कोण उभा आहे? मग आपलं अमन. बरोबर. हा पहिला पाठ झाला. आता बघा पुढे काय म्हणतायत ते? आणि तो कुठे उभा आहे? रफिकच्या वायव्येस. आता अमन इथं आहे. अमनची वायव्य दिशा अमन कोणत्या दिशेला आहे? रफिकच्या वायव्येला. रफिकच्या वायव्येला म्हणजे हा रफिक कुठं असेल? या ठिकाणी. हा रफिक इथं असेल म्हणजे रफिकच्या कुठं येतो? वायव्येला त्या ठिकाणी अमन उभा आहे. बरोबर.
रफिकच्या कुठे आहे तो वायव्येला. मग आपल्याला विचारलेलं काय तर रफिक ओबामांच्या कोणत्या दिशेला असेल. आता ओबामा इथं आहेत, ओबामांच्या कोणत्या बाजूला आहे रफिक उजव्या बाजूला, आणि आपल्या हाताची उजवी बाजू जी असते तो कोणती दिशा दाखवतो नेहमी पूर्व दिशा त्या ठिकाणी दाखवत असतो. म्हणजे याचा अर्थ हा रफिक जो आहे तो ओबामांच्या कोणत्या दिशेला असेल मग पूर्व दिशेला त्या ठिकाणी असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय दिला आहे आपल्याला की एका घड्याळात तास काटा दक्षिण दिशा. काय म्हटलंय बघा, घड्याळात काय होतंय तास काटा कोणती दिशा दाखवतोय दक्षिण दिशा, आणि मिनिट काटा कोणती दिशा दाखवतोय उत्तर दिशा त्या ठिकाणी दाखवतोय. तर ते घड्याळ कोणती वेळ दर्शवत असेल. मग याच्यासाठी सर्वात पहिले काय करायचं आपण इथं घड्याळ काढून घेऊ. घड्याळ आपण काढलं बरोबर. आता इथं काय असतो आपला 12 बरोबर, इथं 3, इकडं 6 आणि इकडं काय असतो 9. एवढे 4च आकडे त्या ठिकाणी काढतो. आता बघा आपल्याला म्हटलेलं काय त्यांनी की तास काटा कोणती दिशा दाखवतोय दक्षिण. जे तास काटा कुठं असेल खालच्या बाजूला बरोबर. हा तास काटा कुठे इकडं दक्षिण दिशेला, आणि मिनिट काटा जो आहे तो मिनिट काटा कुठे आहे उत्तर दिशेला. मिनिट काटा कुठं असला पाहिजे उत्तर दिशेला. मग अशा वेळेस ते घड्याळ कोणती वेळ दर्शवेल. मग ह्या वेळेस हे घड्याळ कोणती वेळ दर्शवतंय तर 6 वाजेची वेळ त्या ठिकाणी दर्शवतंय बरोबर. आता समजा आपण 6च उत्तर का लिहायचं, समजा आपण 6:15 घेतले तर 6:15ला घड्याळाच्या काट्यांची दिशा कशी असेल या पद्धतीने बरोबर. तास काटा असेल 6 वर आणि मिनिट काटा असेल 3 वर. मग या ठिकाणी तास काटा जरी दक्षिण दिशा दाखवत असला पण मिनिट काटा कुठे येतोय पूर्व दिशेला, म्हणून आपलं हे उत्तर येणार नाही. आपण 12:30 घेतलं तर 12:30ला काय होईल स्थिती उलट होईल. म्हणजे तास काटा जो आहे तो असेल उत्तर दिशेला आणि मिनिट काटा असेल दक्षिण दिशेला. पण आपल्याला दिलेलं काय तास काटा कुठे असला पाहिजे दक्षिण दिशेला. याचा अर्थ हे उत्तर सुद्धा येणार नाही. आणि तिसरा जो पर्याय त्याच्यात काय दिलं आहे 6:30. आता 6:30 तास काटा आणि मिनिट काटा दोन्ही कुठं असतील इकडं दक्षिण दिशेला त्या ठिकाणी असतील, म्हणून ते सुद्धा आपल्याला उत्तर त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे याचा अर्थ आपला जो पर्याय तो आपला पर्याय कोणता येईल इथं पर्याय क्रमांक 3 6 वाजता. म्हणजे 6 वाजेची जी स्थिती आहे या 6 वाजेच्या स्थितीला तास काटा कुठं असेल आपला. पुढील प्रश्न जो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तिसरा प्रश्न दिला आपल्याला की सूर्योदयाकडे तोंड करून उभी असलेली कोमल 45 अंश कोनात उजवीकडे वळली तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती असेल. आता बघा आपल्याला दिलेलं काय की सगळ्यात पहिले सूर्योदयाकडची दिशा. आता सूर्योदयाकडे तोंड करून सूर्योदय कोणत्या दिशेने होतो पूर्व. म्हणजे याचा अर्थ ही जी कोमल आहे बरोबर उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण. आता ह्या कोमलचं जे तोंड आहे ते कुठं असणार आहे पूर्वेकडे. जे इथं ही कोमल उभी आहे बरोबर. या कोमलचं तोंड कुठं इकडं पूर्वेकडे. तिथून ती कुठं वळली 45 अंश कोनात उजवीकडे. या बाजूला 45 अंश कोनात ती वळली. तर आपल्याला विचारलेलं काय तिच्या पाठीमागची दिशा. जे आता तिचं स्थान कोणतं आलं इथं बरोबर, आणि इथून तिच्या पाठीमागची दिशा आपल्याला त्या ठिकाणी विचारली. आता पूर्व आणि दक्षिण या दोघांच्यामध्ये कोणती उपदिशा असते आग्नेय. कोणती उपदिशा असते आग्नेय. आणि आता काय विचारलंय आपल्याला तिच्या पाठीमागची दिशा. मग पाठीमागची दिशा म्हणजे काय आग्नेयच्या विरुद्धची दिशा. आग्नेयच्या विरुद्धची दिशा म्हणजे काय पश्चिम आणि उत्तर या दोघांच्यामध्ये येणारी उपदिशा. मग पश्चिम आणि उत्तर या दोघांच्यामध्ये कोणती उपदिशा येते वायव्य. कोणती येते वायव्य. म्हणजे या ठिकाणी त्या कोमलच्या पाठीमागची दिशा ही कोणती असणार आहे वायव्य. कोणती दिशा असेल ती वायव्य. आता पुढचा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे चौथा तो बघू आपण. प्रश्न काय अमर
दक्षिण दिशेकडे 3 किलोमीटर चालत गेला. कुठं गेला तो? दक्षिण दिशेकडे 3 किलोमीटर चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. नंतर परत उजवीकडे वळून काटकोनात वळून 3 किलोमीटर गेला. नंतर डावीकडे काटकोनात वळून 2 किलोमीटर गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? आता प्रश्न आपण वाचला. प्रश्नात काय दिलं आहे? सर्वात पहिले आपण पहिली ओळ पाहू. अमर दक्षिण दिशेकडे 3 किलोमीटर चालत गेला. आता बघा, ही अमरची काय घेतली आपण? पोझिशन. समजा अमर इथं आहे, बरोबर. हा अमर दक्षिण दिशेकडे किती गेला? 3 किलोमीटर. आता दक्षिण दिशा म्हणजे कोणती? आपली खालची दिशा, पायाकडची, बरोबर. या खालच्या दिशेने ही होती अमरची आपली दिशा. तिथून हा अमर कुठे गेला? खालच्या दिशेने 3 किलोमीटर चालत गेला दक्षिण दिशेकडे. पुढे काय झालं आहे की तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. तिथून कुठे वळला तो? उजवीकडे. आता इथून उजवीकडे वळला, किती अंतर गेला तो उजवीकडे? 5 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी चालत गेला. पुढे काय? नंतर परत तो उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. इथून तो काय झाला? उजवीकडे काटकोनात वळला आणि किती अंतर गेला? 3 किलोमीटर अंतर तो चालत गेला. तिथून काय झालं? परत नंतर डावीकडे काटकोनात वळून किती अंतर गेला तो? 2 किलोमीटर अंतर गेला. तर आपल्याला विचारलेलं काय? तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल, हे झालं त्याचं मूळ ठिकाण. इथून त्याचं अंतर आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे, मूळ ठिकाणापासून. मग आता मूळ ठिकाणापासून अंतर काढताना आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल? तर ह्या 2 बिंदूंमधलं अंतर त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आता हे जर आपण जोडले, बरोबर, तर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडल्यानंतर इथं काय होतं आहे? हा पॉईंट, हे जर आपण जोडलं तर इथं आयत त्या ठिकाणी तयार होतो. आणि आपल्याला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील ज्या बाजू असतात, या आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या त्या ठिकाणी असतात. ही बाजू 5 किलोमीटर आहे, तर वरची बाजूसुद्धा किती येणार आहे? 5 किलोमीटर त्या ठिकाणी येणार. मग अमरचं इथून इथपर्यंतचं समजा याला आपण नाव देऊ ए. काय नाव देतो या पोझिशनला? ए. ही असेल त्याची पी पोझिशन आणि या पॉईंटला नाव देतो सी. मग आपल्याला अमरचं अंतर काढायचं आहे. अमरचं ए पासून सी पर्यंत. ए काय त्याची मूळ स्थिती आणि सी काय त्याची सध्याची स्थिती. मग या दोघांमधलं अंतर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. तर आपल्याला ए पासून बी पर्यंतचं जे अंतर आहे प्लस बी पासून सी पर्यंतचं असणारं अंतर, या दोघांची काय करायला लागेल आपल्याला? बेरीज. मग आता ए पासून बी पर्यंतचं अंतर किती आहे आपलं? 5 किलोमीटर. त्याच्यानंतर बी पासून सी पर्यंतचं अंतर आहे आपलं 2 किलोमीटर. मग या दोघांची जर बेरीज आपण केली तर 5 अधिक 2 किती होतात? 7. म्हणजे याचा अर्थ तो अमर त्याच्या मूळ स्थितीपासून किती अंतरावर असेल? तर 5 किलोमीटर अंतरावर तो त्या ठिकाणी असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला की शीर्षासन करत असलेल्या गणेशचा उजवा हात पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे? आता सर्वात पहिले शीर्षासन करताना आपली स्थिती काय असते? आपलं डोकं कुठं असतं? खाली. शीर्षासन करताना डोकं कुठं असतं आपलं? खाली. आणि पाय कुठं असतात आपले? वर. पाय कुठं असतात? वर. ही स्थिती आपल्याला माहीत असणं सर्वात आवश्यक आहे हा प्रश्न सोडवताना. शीर्षासनाची स्थिती, मग डोकं खाली आणि पाय वर. मग आता ते काय म्हणतायत दिलेल्या प्रश्नात की तो गणेश जो आहे, तर गणेश शीर्षासन करत असताना त्याचा उजवा हात कोणती दिशा दाखवतोय? पश्चिम. आता उजवा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर ऑब्व्हियसली डावा हात कोणती दिशा दाखवेल? पूर्व दिशा. आणि मग त्याचा चेहरा मग कुठं असेल? उत्तरेला, बरोबर. कारण आपण बघतो की जर आपण आपली स्थिती जर घेतली, बरोबर, तर त्यावेळेस जर आपलं तोंड पूर्वेकडे असेल
समजा आपलं तोंड उत्तरेकडे असेल तर त्यावेळेस आपला उजवा हात कोणती दिशा दाखवतो? पूर्व, आणि डावा हात पश्चिम. पण इथं काय येतो? हे आपण सरळ उभे असताना. पण ज्या वेळेस आपण उलट राहू तर उलट असताना काय होईल? आपल्या हातांची दिशा त्या ठिकाणी बदलेल. म्हणून आपल्या चेहऱ्याची दिशा कुठं असेल? उत्तरेकडे त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू मग आपण. पुढचा प्रश्न काय दिला आहे आपल्याला की उत्तर व आग्नेय दिशांमध्ये किती अंशाचा कोन तयार होतो? आता आपण जर बघितलं तर उत्तर ही कोणती दिशा आहे? आपली मुख्य. आणि ही आग्नेय जी ती आग्नेय कोणती दिशा आहे? आपली उप. बरोबर. मग एक मुख्य दिशा दिली आहे आणि दुसरी काय दिली आहे? उपदिशा. आणि त्या दोघांमधला कोन आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता आपण जर इथं आकृती काढली तर ही दिशा झाली आपली उत्तर, ही झाली पूर्व. इथं काय असते? इथं काढतो, ही झाली आपली उत्तर दिशा आणि ही झाली पूर्व दिशा. बरोबर. आता आपल्याला विचारलेलं काय त्यांनी की उत्तर आणि आग्नेय. आता ही झाली दक्षिण आणि कोणती दिशा असते? पश्चिम. आता पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये जी दिशा असते ती कोणती असते? आपली आग्नेय. कोणती असते? आग्नेय. म्हणजे आपल्याला उत्तर दिशा आणि आग्नेय दिशा यांच्यामधला हा जो कोन आहे या एवढ्या कोनाचं माप आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. आता आपण सुरुवातीलाच बघितलं की मुख्य दिशा ज्या असतात, दोन मुख्य दिशा, आता उत्तर आणि पूर्व या दोन्ही कशा आहेत? मुख्य दिशा. तर ह्या दोन मुख्य दिशांमधलं जे अंतर आहे त्या दोन मुख्य दिशांमधला अंतर किंवा त्या दोन मुख्य दिशांमधला कोन किती असतो? 90 अंश. म्हणजे उत्तर आणि पूर्व या दोन दिशांमधला कोन किती असणार आहे? आपला 90 अंश. त्याच्यानंतर एक मुख्य दिशा आणि तिच्या लगतची उपदिशा. आपण सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलं त्याच्यात सांगितलं होतं की एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा या दोघांमधला कोन किती असतो? 45 अंश. म्हणजे उत्तरपासून आग्नेयपर्यंतचा कोन काढताना आपल्याला कोणत्या दोन गोष्टींचा विचार करावा लागेल? तर दोन मुख्य दिशांमध्ये असणारा कोन. कारण उत्तर आणि पूर्व या दोन्ही कशा आहेत? आपल्या मुख्य दिशा. मग या मुख्य दिशांमधला कोन असतो आपला 90 अंश. आणि त्याच्यानंतर पूर्व आणि आग्नेय काय आहे? पूर्वच्या लगतची उपदिशा म्हणजे मुख्य दिशा आणि तिच्या लगतची उपदिशा या दोघांमधला कोन किती आहे? 45 अंश. मग उत्तरपासून आग्नेयपर्यंतचा कोन काढताना आपल्याला दोघांची बेरीज त्या ठिकाणी करावी लागेल. मग 90 अधिक 45 या दोघांची बेरीज